नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर। आज पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, हा नोव्हेंबर महिना आपण पाईल्स अवेअरनेस मंथ साजरा करत आहोत। पाईल्स अवेअरनेस मंथ म्हणजेच हा महिनाभर प्रत्येक दिवशी एक पाईल्सबद्दल वेगळ्या विषयावरती, पाईलच्या निगडीत, पाईलच्या संबंधित वेगळ्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत। आजचा विषय आहे पाईल्समध्ये काय खावं, काय टाळावं, आणि हा खूप महत्त्वाचा विषय आहे। मित्रांनो, पाईल्स होण्याच्या कारणामध्ये सर्वात महत्त्वाचा कारण बद्धकोष्ठता म्हणून बघितलेला आहे। पाईल्स हा ट्रीटमेंटसाठी सुद्धा, बद्धकोष्ठताचा ट्रीटमेंट आज पाईल्सचा ट्रीटमेंट आहे। मग जर का आता एखाद्या व्यक्तीला पाईल्सचा निदान झालेलं आहे किंवा पाईल्सची सर्जरी झालेली आहे किंवा पाईल्स होऊ नये म्हणून आपल्या खाण्यापिण्यात बदल करणार आहे, त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, पाईल्स न व्हावं ह्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक सर्जरी, गोळ्या, औषध नाही, फायबर रिच डाएट। फायबर रिच डाएट म्हणजे काय? आपल्या अन्नामधला जेतातंतुयुक्त पदार्थ जो की फायबर असतो। फायबर म्हणजे आपण जसं कार्बोहायड्रेट म्हणतो, प्रोटीन म्हणतो, फॅट म्हणतो, एक अन्नामधला घटक फायबर असतो। आणि हा फायबर सॉल्युबल, इनसॉल्युबल अशा दोन पद्धतीनं फायबर असतात। तो फायबर जो आहे हा जो काही घटक आहे आपल्या अन्नामध्ये राहतो, पण आपल्या आतड्यांमध्ये शोषून घेण्यात येत नाही आणि त्याच्यामध्ये लवचिकता असते, चिकटपणा असतो, त्यामुळे तो आपला मलाला बांधून ठेवतो। जो वेस्ट आहे त्याला एक बांधिलकी देतो, चांगला फायबर असेल तर। आणि फायबरसोबत जर का एक प्रॉपर मात्रामध्ये, ॲडिक्वेट मात्रामध्ये पाणी घेत असेल, 8 ते 10 ग्लास डेली पाणी घेत असेल, तो फायबर एकूण एकाला जोडून पण राहतो, फुगून पण आपल्या मलाला, मोशनला एक चांगला बांधिलकी देतो, ज्याला गुड मॉर्निंग स्टूल म्हणतात। ते ब्रिस्टल स्कोर 3 ते 4 म्हणतो आम्ही। ते चांगला जर का मल होण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ आणि ॲडिक्वेट वॉटर, चांगला पाण्याचा उपयुक्त पाणी, ह्या दोन्ही गोष्टी जर का झालं तर तो मल बांधून येतो आणि चांगला फुल फॉर्म देतो। त्यामुळे तुम्हाला तिथं नसांवरती जास्त जोर पडत नाही, त्यामुळे पाईल्स होण्याची शक्यता कमी होते। आणि जरी पाईल्सची सर्जरी झाली असेल तर हिलिंगला सुद्धा मदत करते। आणि फायबरयुक्त जर का आहार म्हटलं तर काय? फळं, भाजीपाला आहे, फळांमध्ये सफरचंद, पेरू, केळी किंवा भाजीपाला आहे, हिरवे भाजी आहेत किंवा सलाड्स आहे, काकडी, गाजर, रूट, बीटरूट, किंवा तुमचे कडधान्य आहेत किंवा स्प्राउट्स आहेत, जे अन्न जो काही रात्रभर आपण ठेवून फर्मंटेड प्रोडक्ट आहे, जसं की दही, ताक, इडली, डोसा, असे जे काही गोष्टी आहेत, हे जर का आपल्या खाण्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये जर का असतील तर बद्धकोष्ठता टळतं आणि त्यामुळे आपल्या गुदाशयावरती प्रेशर येत नाही। आणि जर प्रेशर गुदाशयावरती आलं नाही आणि एक वेल फॉर्म स्टूल जर का झालं तर आपल्याला पाईल्स होण्याची शक्यता कमी असतो। ज्याला पाईल्स आहे ते सुद्धा स्टेज कमी होतो, ज्याची पाईल्सची सर्जरी झाली आहे पुन्हा होणं टाळतं आणि रिकव्हरी सुद्धा चांगली होतो। तर मित्रांनो, फायबरयुक्त हे पदार्थ आपण खाल्लं तर पाईल्स टळू शकतो। त्याचसोबत काय खाल्लं तर पाईल्स होऊ शकतो? जे की त्याच्या उलट जर का जंक फूड जास्त खात आहे, मैद्याचा पदार्थ जास्त खात आहे, वडापाव आहे, बर्गर आहे, पिझ्झा आहे, फास्ट फूड आहे, किंवा जास्तीत जास्त बाहेरचा खाण्यामध्ये येतं, तेलकट, तिखट, कोल्हापुरी, मसालेदार पदार्थ आहे, अशा गोष्टी खात असेल, किंवा कोल्ड ड्रिंक्स आहे किंवा दारू जास्त पिण्यामध्ये येत असेल, त्यांना डिहायड्रेशन होतं, टी कॉफी खूप वेळा पिण्यात येत असेल तर त्यांना डिहायड्रेशन होतं, तुमची झोप चांगली नसेल त्यांना डिहायड्रेशन होतं। आणि ह्या गोष्टी तुम्हाला टाळावं, फायबरयुक्त जास्तीत जास्त गोष्ट घ्यावं आणि त्यासोबत एक चांगला झोप आणि थोडंसं हलकं शरीरावरती व्यायाम जर का आपण करत राहिलं तर आपणाला पाईल्स होण्यापासून आपण टळू शकतो, झालेला पाईल्स क्युअर होऊ शकतो, सर्जरी झालेला असेल तरी वापस होण्यापासून प्रिव्हेंट होऊ शकतो। तरी मित्रांनो, पाईल्समध्ये काय खावं, काय टाळावं ह्याबद्दल तुम्हाला समजलं असं मी समजून घेतो। तरी हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल, आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा
आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवून द्या. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि हा पाईल्स अवेअरनेस मंथबद्दल तुम्ही समजून घेतल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. न विसरता उद्याचा आमचा जो काही पाईल्सचा व्हिडिओ आहे बघण्यास विसरू नका. धन्यवाद.